आता आपण वळूया केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीकडे. पुडुचेरीमध्ये विजयनी ऑलरेडी अनाऊन्स करून टाकलेला आहे की तो इंडिपेंडन्स जातोय. मीन्स तिकडे NDA आणि असोसिएटला परत एकदा त्यांची सरकार रिटेन करायचे फुल चान्सेस आहे. आणि ते काही खूप लहान राज्य आहे तर त्याच्यात काय खूप मोठा स्टेक नाही, पण तिकडे NDA नक्कीच येणार. आता आपण वळूया जे मेन आहे ते आहेत केरळम. आता मी तुम्हाला सांगू, हे सगळे राज्यामध्ये प्रिडिक्शन क्लिअर आहे. केरळम तुम्हाला मी सांगू, मीन्स खूप ऑप्टिमिस्टिक होऊन मी तुम्हाला हे सांगतोय. केरळम कॅन गिव्ह अ बिग सरप्राईज टू द कंट्री. आणि कशा मी तुम्हाला सांगू, जसं तिरुवनंतपुरममध्ये कॉर्पोरेशन BJPने जिंकली, 47 इयर्स नंतर कम्युनिस्टला कोणी तिकडे हरवू शकला त्याच्या कॅपिटलमध्ये, तो होती BJP. त्याच्यानंतर मंदिर आणि बाकी जे चुनाव झाले त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट BJP सगळीकडे जिंकत आलेली आहे. मी बघत होतो, लोक म्हणत होते तिकडे 11-12% आहे BJPला. नाही, BJPला टोटली आहे तिकडे 17.5%. आणि त्याच्या मित्रपक्षला आहे 2.5%. 20% वोट तिकडे आहे. तिकडे कुठलाही आमदार नाही BJPच्या, एक खासदार आहे. आमदार एक पण नाही. पण खूप इंटरेस्टिंग असं आहे की लेफ्ट फ्रंट आणि UDF मीन्स काँग्रेस फ्रंट, UDF आणि LDF, काँग्रेसमध्ये सगळं चान्सेस हे होता की काँग्रेस तिकडे सत्तात येऊ शकली असती. पण काँग्रेसमध्ये एवढी इनफायटिंग आहे की तुम्ही विचारूच नका. मीन्स हे इनफायटिंगमुळे काँग्रेस तिकडे सत्ताला खूप त्याला आली तर पण खूप ॲब्सोल्यूट मॅजॉरिटीने येणार की नाही ते खूप मोठा प्रश्न आहे. आणि BJP ज्या हिशोबाने तिकडे तयारीला लागली आहे, मी तुम्हाला सांगू की BJPचे मोठे मोठे नेते आहे त्यांना एकच कॉन्स्टिट्युएन्सी दिलेली आहे, आमदारगी. स्टेट प्रेसिडेंट आहे ते लोक तिकडे आहे, पण त्याला पण खाली एकच आमदारगी. एक स्टेटच्या प्रेसिडेंट तिकडे गेला आहे, त्याला पण एकच आमदारची सीट बघायची, अशी टोटली नाकाबंदी केरळमध्ये केलेली आहे BJPने. आणि 20%च्या आधी वोट शेअरमध्ये ख्रिश्चनची जे काहीतरी असोसिएशन आहे ते BJPमध्ये अलायन्समध्ये आलेले आहे. मीन्स कुठलाही चमत्कार केरळमध्ये घडू शकतो आणि BJP केपेबल आहे. त्रिपुरा तुम्हाला आठवणच असेल, त्रिपुरामध्ये कसे काय त्या लोकांनी चमत्कार घडवला. तसं बघायला गेलं तर आसाममध्ये पण घडवला होता, 5 सीटवरून 75 सीट झाली होती. तसं बंगालमध्ये पण घडवलं होतं, 4 सीटवरून 77 सीट झाली. तर BJPसाठी ज्यावेळेस BJPची इलेक्शनरिंग मशिनरी लागतं ते वेल ऑइल्ड मशीनसारखं ते चालतात. आणि यावेळी जे केरळमध्ये रुलिंग पार्टीच्या हिशोबाने ज्या मंदिरमध्ये घोटाळे झाले, सोनाची चोरी झाली तिकडे, तर कुठेतरी हिंदू तत्व आहे ते खूप नाराज आहे. इकडे कधीही धर्ममुळे वोट होत नव्हता. ते लास्ट 10 वर्षापासून खूप जोर पकडलेलं आहे. काँग्रेसचे वोटर्स आहे सगळे मुस्लिम आहे आणि लेफ्टिस्टचे सगळे मेजॉरिटी वोटर्स आहे ते हिंदू आहे. तर लेफ्टिस्टच्या वोटरमध्ये खूप मोठा चंक आहे ते BJPकडे बघतोय, आशाने बघतोय की आता ज्या हिशोबाने चाललेलं आहे आणि हिंदुत्व वाचवायचं असेल, आपला देवस्थान वाचवायचं असेल, तर याचा एकच मात्र उपाय हे आहे की आपण BJPला इकडे पॉवरमध्ये आणायला पाहिजे. दुसरी, लॉ अँड ऑर्डरची पोझिशन अशी आहे, काय एरियामध्ये मुस्लिम डॉमिनन्स एवढा जास्त झालेला आहे की तिकडे ख्रिश्चन लोकांना आणि हिंदू लोकांना खूप त्रास होत चाललेला आहे. आता तुम्हाला सांगू की ख्रिश्चन कम्युनिटी कालपर्यंत जे हमेशा आपला काँग्रेस बरोबर जायची की लेफ्ट बरोबर जायची, फर्स्ट टाइम ते BJP बरोबर जाते. आता याचा परिणाम काय येईल कोणी सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगू, उद्या केरळमध्ये काहीतरी मोठा चमत्कार झाला तो कोणीही शॉक होऊ नका, कारण की जो BJPची तयारी आहे, माझ्याकडे डेफिनेट माहिती आहे की कुठली सीटवरती कुठला नेता तिकडे बसलेला आहे. आणि तो नेता एक स्टेटचा प्रेसिडेंट होऊन तो खाली एकच असेंब्ली सीटचा इंचार्ज आहे. असे सगळ्या सीटवरती महाराष्ट्राला येऊन तिकडे बसलेले आहे आणि त्याच्या खाली अख्खा देशभरावरून कार्यकर्ता तिकडे पोचलेले आहे. मीन्स त्यांच्या बूथ मॅनेजमेंट, पेज मॅनेजमेंट एवढा जोरात चाललेला आहे. आणि ज्या हिशोबाने लेफ्ट फ्रंट 10 वर्षाने अँटी इन्कम्बन्सी फेस करतोय, त्याच्यात चमत्कार झाला तर शॉक होऊ नका.
आणि याच्या ॲडव्हान्टेज बी जे पीला का जाईल नाही काँग्रेसला नाही जाईल, त्याच्या एक मात्र हे कारण आहे की काँग्रेसमध्ये खूप मोठ्या लेवलनी इनफायटिंग आहे आणि कुठली त्याची राज्याची की केंद्राची लिडरशिप हे इनफायटिंगला एक करू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे लगातार चालू आहे हे भांडण. आणि हे भांडण कसं एंड होईल माहीत नाही, म्हणून ते तिकडे वेणुगोपालला की शशी थरूरला की स्टेट प्रेसिडेंटला CM प्रत्याशी म्हणून घोषित करत नाही. त्यांना माहिती आहे की घोषित केला तो लगेच फाटाफोटी आणखीन मोठी होऊन जाईल. मी तिकडे एवढा भांडण आहे, त्याच्यात नक्कीच ॲडव्हान्टेज असा कॉमेंटेटरना वाटतो की परत लेफ्टला भेटेल, पण मला वाटत नाही लेफ्टला भेटेल. हे ॲडव्हान्टेज भारतीय जनता पार्टीला जाईल, कारण की लेफ्टवरती पण लोकांना खूपच रोष आहे आणि नक्कीच ज्या हिशोबाने अमित शहाची मशिनरी तिकडे मूवमेंट करतात, BJP पॉवरमध्ये नाही आले तर मी तुम्हाला सांगू वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ऑपोजिशन पार्टी बनणार. आणि एक प्रिडिक्शन मी करतो, तिकडे हंग असेंब्ली आली तर काँग्रेस आणि लेफ्टिस्ट एक होऊन तिकडे सरकार बनवणार, त्याच्यात काही विवाद नाही. हे माझा पर्सनल असेसमेंट आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, यावेळी BJPच्या केरळमधला परफॉर्मन्स विल बी आय ओपनर टू होल कंट्री. त्याच्यानंतर काही शिल्लक राहत नाही. मीन्स पॅन इंडिया पार्टी होऊन जाणार आहे भारतीय जनता पार्टी आणि त्याची तसंच पावलं सगळीकडे चाललेली आहे. एक ऑलरेडी आंध्र प्रदेशमध्ये आहेच, चंद्रबाबू नायडूबडे अलायन्समध्ये. कर्नाटकामध्ये त्यांची गव्हर्नमेंट राहिलेली आहे आणि माझा ठाम विश्वास आहे ज्या हिशोबाने कर्नाटका हे लोक चालवत आहे, जेव्हा तिकडे इलेक्शन येणार नक्की भारतीय जनता पार्टी तिकडे येणार, कारण की त्या लोकांनी ज्या हिशोबाने गैरवहिवट चालू आहे काँग्रेसच्या, लोक दुखी आहे. मी साऊथमध्ये सांगायला गेला तर BJPचा प्रेझन्स खूप जोराने चालू आहे आणि होणार आहे. आणि हे पॅन इंडिया पार्टीमधून हा स्टेट इलेक्शन नंतर BJPला शिक्कामोर्तब होणार आहे. जास्त न बोलता मला तर एवढंच सांगायचं आहे मला तुम्हाला की असा तर सुरुवात झाली आहे, आपण भेटत राहू, बोलत राहू आणि जसं जसं काही चेंजेस होत आहे त्याच्यावरती आपण कमेंट करत जाऊ. जास्त नका बोलताना एवढंच आहे. परत भेटूया आफ्टर अ वीक. जय हिंद, जय महाराष्ट्र.